पण हे घडलं कसं? माहित नाही काका कोण होते ते, पण एक नक्की की आज उदय नसता तर माझं काही खरं नव्हतं. त्याने जीव वाचवलाय माझा. उदय, थँक्यू. वेलकम. धन्यवाद पोरा, धन्यवाद. तू आमच्या या राधाचा जीव वाचवलास. बरं तू काय करतोस? मी काही नाही, नोकरीच्या शोधात आलोय. मग राहतोस कुठं? ना घर ना जागा. आणि आई वडील? अनाथ आहे मी. मग तू इथेच राहा. आता काय बोलू नाही, नकोस. नाही 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 मी निघतो. नाही नाही, तू इथंच राहा. मी- इथंच राहा, आमच्या पाशीच राहा. अहो पण काय हो, राहू दे ना त्यांना इथं. त्यांना इथेच राहू दे ना. हा, तुम्ही पार डिक्लेअर करून बसले. इथे कुठं राहणार तो? एका झाड आहे, या फांदी हा राहीन, त्याच्यावर तो राहीन. काय प्रॉब्लेम काय? इथे खाली खाट टाकून झोपेन आणि जेवायला आणि आवरायला माझ्याकडे येईल. तेवढं देणं लागते मी त्याचं. हा? हा वा, अहो ते देणं लागतच ना बाबा. तुला राहिलंच पाहिजे इथं. तुला राहिलंच पाहिजे. आणि तू राधाचा जीव नाही वाचवलाय, संपूर्ण चाळ वाचवली आहे. चाळ. तुला राहिलंच पाहिजे इथं.